नाशिक जिल्ह्यातील रिंग रोड बाधित सगळे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी साहेबराव दाती आणि कैलास भाऊ खंडपाले या ठिकाणी उपोषणाला बसले, अमरण उपोषण। मी खरं तर या उपोषणांच्या विरोधामध्ये असलेला माणूस आहे। का आपण का उपाशी राहायचं? अरे ज्या नालायकांनी आपला हक्क मारलाय, जे नालायक आपल्याला त्रास देत आहे, ही लोकशाही म्हणजे काय सांगा ना। जनतेने जनतेसाठी चालवायचं राज्य सरकार म्हणजे लोकशाही। परंतु आता काय झालंय, पुढारी आपण निवडून पाठवले ते बेईमान झाले, त्यांनी त्या मैत्री केली त्या अधिकाऱ्यांबरोबर आणि देशाला लुटायचं काम चाललंय। त्यामुळे ते प्रामाणिक काम करत नाहीये, म्हणून आपल्याला आता हे सगळं ही वेळ आपल्यावर आली। मालक झोपल्यावर काय होतं, घरात चोऱ्या होतात, तसा आता मालक झोपलाय आणि म्हणून ह्या चोऱ्या चालू आहे गल्ली ते दिल्ली। म्हणून आता ह्या प्रत्येक शेतकरी असलेला आहे बघा, इथला भूमिपुत्र ह्या देशाचा मालक आहे। म्हणून मी या सगळ्या भूमिपुत्रांना माझं म्हणणं आहे, दादा उलट यांना उपाशी ठेवलं पाहिजे। आपण जे उपोषण करतोय, परंतु ह्या सगळ्या उपोषणाला भूमिपुत्र फाउंडेशन, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी, महाराष्ट्रातले वारकरी, आमच्या सगळ्यांचा जाहीर पाठिंबा आहे। भाऊ, आता आपल्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या ज्या मागण्या आहेत, आता आपल्या प्रमुख मागण्या काय? भाऊ, हे जे प्रशासन आहे आणि एक जो कुंभमेळा मंत्री आहे, ज्या गेल्या 10-12 वर्षापासून तो नाशिकवर त्याला राज्य करायचं आहे आणि त्या माध्यमातून त्याची सगळी ही वळवळ चालू आहे आणि चळवळ चालू आहे। त्याचे अनेक माणसं आहे, जमिनी शोधतात शेतकऱ्यांच्या, त्या विकत घ्यायच्या, मग त्यांनी नाही दिल्या तर त्यांना बळजबरी करायची, हे सगळे प्रकार चालू आहे। आणि तीच स्ट्रॅटेजी आता या प्रशासनात त्यांनी टाकलेली आहे। जे काही कलेक्टर असेल, जे काही तहसीलदार असेल, जे ही सगळी पिल्लावळ त्याचं ऐकते। आता तुम्ही मला सांगा, DP रोड आरेखन केलेलं आहे, मग त्यावेळचे जे काही इंजिनियर होते पागल होते का, वेडे होते का? ते रोड तो बनवत नाही आणि रिंग रोड टाकतो। म्हणजे ज्या आजूबाजूला त्यांनी जमिनी घेतल्या, त्याच्या मित्रांनी जमिनी घेतल्या, त्याचे काही ते स्लीपर पार्टनर आहे यांनी जमिनी घेतल्या, त्यांच्या सोयीसाठी हा तो रिंग रोड टाकला जातोय। आता ह्या रिंग रोडला पैसे कोणाचे येणार आहे? शासनाचे येणार, आणि शासनाचे पैसे म्हणजे कोणाचे पैसे? आपलेच पैसे। आणि ह्या पैशातून तो सगळं मालामाल चालू आहे। आणि ही जी काही आता तुम्ही बघा ना, एका जिल्हा प्रशासनमधला नितीन पाटील कोणी तो अधिकारी आहे, तो जेलमध्ये गेला। महानगरपालिकेचे तो कल्पेश पाटील आहे, अजून तो कोणी एक पाठक का कोणतरी आहे, तो जेलमध्ये गेला। 149 बिल्डर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि खरात कुंभमेळा ऑलरेडी भरला आहे। नाशिकच्या म्हणजे सर्वात जास्त घाणेरडी ओळख जर नाशिकची कोणी जर केली असेल तर या खरात कुंभमेळ्याने। अहो, एवढ्या दिवसापासून हे सगळं चालू होतं, त्यावेळेस हा झोपलेला होता का कुंभमेळा मंत्री? अरे, ज्या रामाच्या भूमीत आज तुम्ही कुंभमेळा आम्हाला बसायचं कारणच ते झालं इथं। आणि हे सगळं होत असताना तुम्ही करताय काय? जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्या घरावर बुलडोजर लावताय, त्याची संमती घेत नाही, लगेच त्याच्या मशिनरी घेऊन ते घेऊन तुम्ही 100-200 कॉन्ट्रॅक्टरचे पोरं घेऊन, म्हणजे तुम्ही ही मोगलाई लावली का? या सगळ्याला विरोध आहे। आणि तुम्ही म्हणताय खरं आहे, उपोषण करायला तुमचा विरोध आहे, आमचाही विरोध आहे, पण असं आहे भाऊ, शेवटी कायदा आहे, कायद्याचा आपण आदर राखला पाहिजे। आणि ह्या कायदा यांची जरा ती कटपुतली झाला आहे आणि त्याचा गैरवापर होतो आहे, म्हणून हे उपोषण उतरले। नाही तर बाईला 36 नखरे असतात आणि शेतकऱ्याला 72 नखरे असतात। शेतकऱ्यांनी एक जरी नखरा काढला ना, हा कुंभमेळा मंत्री जळगावसुद्धा सोडून इकडे येऊ शकत नाही। परंतु असं आहे, लढायचं आहे आणि रिंग रोडला आमचा सक्त विरोध आहे। आताही एवढ्या दादा येऊन गेले, रोहितदादा पवारजी येऊन गेले, शशिकांत शिंदे साहेब येऊन गेले, अंबादास दानवे साहेबांचाही फोन येऊन गेला। पण सांगा तुम्ही, हे 3 दिवसापासून जाहीर आहे की इथे आमरण उपोषणाला बसेल आहे। इथे जेवढे सत्ताधारी आहे, इथे जेवढे काय असेल एवढे लोकप्रतिनिधी, हे काय गवत उपटता का? शेतकऱ्यांवर एवढी वेळ आहे? अरे तुम्ही ज्यांच्या जमिनी घेतात, ज्यांच्या जमिनीवरून तुम्ही रोड घालतात, विकास काय आमच्या चेळायचा आहे का? अरे तो विकास कोणासाठी करता? विकास करताय तर तुम्ही त्या विकासात आम्हालाही पण सामील करून घ्या ना। तुम्ही आम्हाला म्हणजे डुबवून किंवा आम्हाला बुडवून तुमचा जर विकास होणार असेल तर मग हे तुम्हाला मान्य असेल तर बघा तुम्ही। म्हणजे बघा, 2017च्या आसपास जो DP डेव्हलपमेंट जो प्लॅन त्यांनी टाकला, त्या DPमध्ये जो रोड त्यांनी इथं तयार केला, म्हणजे मॅपवर घेतला, म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं, आतापर्यंत तिथे डेव्हलपमेंट केली नाही, घरं बांधली नाही, आपल्या विकासाचं काही केलं नाही, कारण त्यांना माहिती आहे हा रोड इथून जाणार आहे। परंतु बघा, ह्या पुढाऱ्यांनी त्यांच्या चमच्यांच्या नावावर, त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या जवळच्या लोकांच्या नावावर जिथं जमिनी घेतल्या, म्हणजे बघा पूर्ण प्लॅन किती षडयंत्र कुठं शिजलंय, आणि मग तिथून आता रोड हा टाकला आहे। म्हणजे किती नालायकपणा आहे हा सांगा। म्हणजे तुम्ही तुमच्या हितासाठी
तुमच्या या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या शेतकऱ्याला बळी द्यायचं. मग आज शेतकऱ्यांनी जिथं विकास केलाय, शेतकऱ्याच्या उपजीविकेच्या साधनावर तुम्ही ट्रॅक्टर बुलडोजर घालताय, शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर घालताय. बघा, हा शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये, परंतु याच्या जर घरावर तुमचा बुलडोजर फिरून आणि त्या थडग्यांवर तुमच्या विकासाचे मनोरे उभे राहत असतील, अशा तुमच्या विकासाच्या मनोऱ्याला शेतकऱ्याचा विरोध आहे. दादा, काय आता तुमची कायदेशीर आता रणनीती काय आहे? विषय असा आहे, आत्ताच साहेबराव दादांनी जे सांगितलं ते एकदम सत्य आहे. तर म्हणजे हा लोकशाहीचा ब्युरोक्रेसी, म्हणजे द मर्डर ऑफ डेमोक्रेसी बाय ब्युरोक्रेसी, म्हणजे लोकशाहीचा खून हा ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून हा आत्ताचं सरकार करतंय. म्हणजे यांनी ज्या पद्धतीने हे काम चालवलं आहे, म्हणजे यांनी ठरवायचं आणि त्या अधिकाऱ्यांनी करायचं. म्हणजे जसं ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार काम करायचं ना, तसंच हे सरकार काम करतंय. म्हणजे मी तर म्हणेल यांचा DNAच ईस्ट इंडिया कंपनीचा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की म्हणजे थोडक्यात म्हणजे यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते, प्रश्नच नाही, म्हणजे असं सरकार प्रश्नच नाही. वेळ आली. तशीच वेळ आली आहे, कारण यांनी लोकशाहीची हत्या करायचं काम चाललं. या देशाचं ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसचा मी इतिहास सांगतो की या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस महात्मा गांधींनी सांगितलं होतं की तुम्ही विरोधक लोकांचा सुद्धा विचार घेतला पाहिजे. बरोबर. तर त्यावेळेस यांचे जे फाउंडर मेंबर आहेत त्यांना आयात निर्यात मंत्री केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कायदा मंत्री केलं होतं. हे विरोध विचारसरणीचे लोक होते, तरी त्यांना सरकारमध्ये मंत्रिमंडळात घेतलं होतं तेव्हाच्या काळामध्ये. आणि आत्ताची जी राज्यकर्ते हे लोकांना विरोधी पक्ष पद सुद्धा देत नाही, म्हणजे तुमच्या लोकसंख्येच्या माध्यमातून. म्हणजे इतक्या वाईट स्तरावरती हे कपटी पद्धतीने हे सरकार काम करतंय. आता मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर येतो. आता जे इतक्यात त्या भाऊंनी सांगितलं, पाथर्डीमधला विषय, DP मध्ये रोड टाकलाय, त्याचा शेतकऱ्यांनी TDR उचललाय. TDR उचलला, तो TDR देऊन त्यांनी ती रस्ता सोडून दिलाय सरकारला. तो सरकार महापालिकेच्या नावावर झालाय आणि त्याच या पुढच्या बाजूने रस्ता झालाय आणि मागच्या बाजूने परत नवीन रोड टाकलाय. अरे पहिला जो DP मधला रोड सरकारच्या नावावर झालाय त्याचा तर पहिलं तुम्ही बनवा ना. म्हणजे पैसा सरकारचा कुंभमेळ्याचा पैसा आला म्हणजे फक्त तो कमिशन खायचं म्हणून नवीन रोड करायचा, हे चुकीचं आहे ना. म्हणजे आणि TP प्लॅननुसार जर यांनी केलं तर यांना भूसंपादनाला सुद्धा पैसे कमी लागणार आहे. सरकारच्या पैशाचा जो अपव्यय होणार आहे तो सुद्धा कमी होणार आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी सुद्धा त्याच्यातून जाणार नाही. आणि हे फेक नेरेटिव्ह पसरवतात. शेतकरी विकासाला विरोध करतात, शेतकरी डेव्हलपमेंटला विरोध करतात. अरे पण तुम्ही आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही फाशी दिलेल्या आरोपीला सुद्धा त्याचं शेवटचं म्हणणं ऐकण्याची संधी दिली जाते न्यायालयामध्ये. इथं आमच्या जमिनी आमच्या हक्काच्या आहे, सातबारे आमच्या नावावर आहे. तुम्ही चालली हुकुमशाही, मी बोलल तसाच कायदा, मी म्हणाल तोच काय, असं नाही चालत. म्हणजे एक मारल्यासारखं करतो आणि एक रडल्यासारखं करतो, अशी यांची पद्धत आहे. म्हणजे ते तिकडून ठरलेलं आहे, त्यांच्या बापांनी सांगितलेलं आहे की हे असं करायचं आणि ही ब्युरोक्रेसी पूर्ण त्यांच्या बापाचंच ऐकते. म्हणजे हे काही IS जरी झालेले असतील तरी ते IS पदाच्या लायकीचे लोक नाही आहेत. म्हणजे एका IS झालेल्या अधिकाऱ्यांनी असं महिलेवर अन्याय अत्याचार करावा का? त्याला काही असे राईट्स दिले आहेत का? बरं, यांनी पूर्ण कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे. म्हणजे यूज ऑफ रूल ज्याला आपण म्हणतो ना, कायद्याचा पूर्णपणे मिसयूज केलेला आहे. म्हणजे आता इगतपुरीचा प्रांत नाशिकमध्ये यायचं काम काय त्याला? बरं, नाशिक प्रांताचे कार्यभार निफाडच्या प्रांतात द्यायचं काम काय? म्हणजे काय कुठल्या पद्धतीने काम करताय? म्हणजे तुम्हाला कायदा दिलाय म्हणजे कसाही वापरायचा का? नक्कीच. म्हणजे मी आता जे महाराष्ट्रभर भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून फिरतोय तर एक गोष्ट लक्षात आली, तहसीलदार प्रांत हे त्यांना जो न्यायालयीन जो अधिकार मिळाला आहे न्यायनिवाडे करण्याचा, त्याचा सुद्धा दुरुपयोग करताना आता शेतकऱ्यांकडून तक्रारी येत आहे. म्हणजे याने काही कोणाकडनं काहीतरी घ्यायची चिरीमिरी, निकाल विरोधात द्यायचा आणि शेतकऱ्याला म्हणायचं भाऊ नसेल तुला मान्यता वरती जाय. अरे पण चुका अधिकाऱ्यांनी करायच्या, प्रशासकीय चुकांसाठी सुद्धा शेतकऱ्याला न्यायालयात जावं लागतं. एवढी भयान परिस्थिती आज या ठिकाणी खेदाने असं म्हणायची वेळ आली, जसं जेव्हा देश स्वतंत्र झाला अण्णाभाऊ साठे आझाद मैदानावर गेले आणि म्हटले या आझादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. आज तेच वाक्य आज परत या देशामध्ये लागू पडतंय. आज या शेतकऱ्यासाठी एवढी भयान वेळ तुम्ही या महाराष्ट्रामध्ये आणली. एकदम या सरकारला माझी कळकळीची एक हात जोडून विनंती आहे की अरे हा शेतकरी जर जगला तरच हे विश्व जगणार आहे, हा राष्ट्र जगणार आहे. आणि पण मग मला अजून एक या माध्यमातून बघा, आता एवढी कळकळ आता इथं उपोषण या शेतकऱ्यांना करावं लागते. म्हणून मला आता शेतकऱ्यांबरोबर पण एक गोष्ट या ठिकाणी बोलायची आहे की बाबा रे, जर समजा आता हे सरकार आपला भाव देत नाही, बरोबर ना, भाव देते का आपल्याला? आपल्या कुठल्या पिकाला भाव आहे का? आणि आपल्याला परवडती का शेती? म्हणजे 10 वर्षापूर्वी टोमॅटोला काय भाव होता? आज तोच भाव आहे.
तांदळाला काय भाव होता, आज तोच भाव आहे. उलट त्या 10 वर्षापूर्वी आपली मजुरी काय होती, 150 रुपये. आता मजुरी काय आहे, 350-400 रुपये. तेव्हा खताची कोण होती 500 रुपयाला, आता कितीला आहे, 1800 रुपयाला. म्हणजे उत्पादन खर्च वाढला आणि पिकाचा भाव मात्र तोच राहिलाय. मग हे सरकार या शेतकऱ्यांना जर भाव देत नाहीये, मग का जर आपण आता आपल्याला सरकार भाव देत नाहीये आणि जर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं का आपण आता 1 वर्षभर पिकवायचं फक्त स्वतःपुरतं, चालेल का? फक्त स्वतःपुरतं पिकवायचं, अरे मरू दे या भाडव्यांना. अरे मग काय माती घाल का आराम कोरांनो. म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे, फक्त 1 वर्षभर कोणताही वाण पिकवा, थोडं थोडं पिकवा ना. कोणी टोमॅटो लावा, वांगे लावा, बटाटे लावा, थोडे थोडे लावा. जेवढं फक्त आपल्या पुरतं विकायचं करणार का 1 वर्षभर? सगळ्या शेतकऱ्यांना एक आव्हान आहे, सगळ्यांनी संघटित व्हा. हे सरकार तसं वटणीवर येणार नाही. जय जवान, जय जवान, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आम्ही फक्त जय जवान जय किसान फक्त घोषणेमध्ये. अरे शेतकऱ्याचं पोरग मरतं सीमेवर आणि शेतकरी मरतो बांधावर. एवढी भयान अवस्था तुम्ही करून ठेवली. अरे सांगा ना, कोण आहे सैनिक? माझ्या शेतकऱ्याचा पोरगा सैनिक आहे. सांगा कोणत्या पुढाऱ्याचा, कोणत्या अधिकाऱ्याचा पोरगा सैनिक आहे, मला सांगा. आहे का हो? कुठल्या अधिकाऱ्याचा पोरगा आहे का सैनिक? कोणाचा पोरगा आहे? शेतकऱ्याचा. म्हणजे या शेतकऱ्याच्याच पोराच्या मनगटाच्या ताकदीवर हा देश सुरक्षित आहे. जय जवान, जय जवान, भारत माता की, वंदे वंदे.